हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आम्ही आज निघालो आहे काळूबाईला, म्हणजे उद्या जाणार आहे. मग उद्या आज सोमवार उद्या मंगळवारी, तर उद्या जाणार आहे काळूबाईला. आणि आज मुक्कामी चाललो आहे आम्ही देऊरला माझी मोठी म्हणजे 2 नंबरची बहीण राहते, तर आम्ही चाललो तिच्याकडे. आत्ता ते बघा म्हणजे दुकानाच्या त्या ह्याच्यातून दिसते की नाही, पण ते बाहेरचं आवडतं. आणि मी नाही तर हरभरा भिजत म्हणजे कुठं थांबलो म्हणलं तर काहीतरी चटकीट खायला असावं म्हणून मी हरभरा घेणार आहे. आले थांबा दुकानामध्ये गिऱ्हाईक घालतात. आणि आता ते बाहेर जाऊन घेत होतं शर्टाला पाणी वगैरे बांधून. आणि आत्ता 3:30 वाजल्याला मला 4 वाजता जायचं होतं. अर्ध्या तासात काय उरकणार नाही, पण थोडा उशीर होईल. ऊन पण तेवढं जास्त लागतं, त्यामुळे म्हटलं 4च्या नंतर निघायचं, कारण ऊन जास्त आहे ना. त्यामुळे मग आता झालं बऱ्यापैकी आवडते. आणि हे बघा मी ना काय केलं, हरभरा आणलेला आवडले राहणार, तर हरभरा घाट करून घेतलं त्याचं. आणि ही असं म्हणजे मिठात भाजून घेणार, म्हणजे असं थोडं थांबलं गुंगा झाला खाली, कारण ऊन किती लागते. तर त्यासाठी मग म्हटलं थोडंसं काहीतरी असं म्हणून घेतलं. तर चला आता आवडतं. आम्हाला रस्ता माहीत नव्हता म्हणून आम्ही ना थांबलेलो इथं रस्त्याच्या कडाला. एका माणसाला विचारलं, मग त्यांनी सांगितलं कारण दुसऱ्या रोडने पण जायचं होतं, पण त्या रोडने रस्त्याचं काम चालू होतं. त्यामुळे मी गेलो सालप्या घाटातून. आणि आत्ता सूर्यास्त व्हायला लागला आहे, तर तुम्ही असं इतकं भारी वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं सूर्यास्त व्हायला लागले. आणि त्यानंतर ना आम्ही आत्ता म्हणजे बहिणीच्या घरी आली. आणि त्यांचा चुलीवर स्वयंपाक असतो. आता मी स्वयंपाक करत होतो आणि असंच स्वयंपाक हे तिचं घर आहे. आणि स्वयंपाक करून आम्ही वाट्यावरती तर जेवायला बसणार होतो. आणि लई दिवसातून म्हणजे खूप छान वाटलं. मी तर नाही चुलीवर स्वयंपाक करत, इथं ते म्हणजे चपात्या लाटून देत होते, मी भाजून देत होते. आणि आरोप मोबाईल घेऊन बसलेली ना, हा तिचा मुलगा तिथं झोपलेला, तर खूप छान वाटलं. आणि थोडासा अंधार होता, त्यामुळे व्हिडिओ काही व्यवस्थित येत नव्हता. आणि आम्ही पूर्ण स्वयंपाक त्याने पनीरची भाजी, चपाती, श्रीखंड बनवलेलं. आणि त्यानंतर आम्ही आमचं आता सकाळ झाली आणि आम्ही उठलो आहे. आणि आम्ही आता थोडंसं इकडे चाललं आहे धिंगाणा. आता मी उठून मग थोडं आंघोळ वगैरे करून आम्ही जाणार आहे. तर आता हे पाठीमागे गेलेले दाजी आहेत माझे. आणि बाहेर बघितलं तर स्वप्नची गाडी आली, हे दाजी आहेत. त्यांना काही म्हणजे काय दिलं. आणि नंतर ते गेले. आणि ह्यांचा चहा चालला आता चुलीवरती. आणि आम्ही चहा दाजी झालं का म्हणून चहा केला. आणि इथून पुढे दाजी घेतला आवरून आम्ही आता पुढच्या प्रवासाला चाललो.